गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डिमॅट अकाउंटही ओपन करायला विसरू नका आणि आमच्यासोबत जॉईन व्हा. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, जसं मी तुम्हाला काल सांगितलंच होतं की मार्केटमध्ये कालचा दिवस हा बॅड डे होत आहे. मार्केट सुरू होण्याच्या आधीपासूनच माहीत होतं आणि शेवटी तेच झालं. मार्केट सिग्निफिकंटली गॅप डाऊन ओपन झालं. जेवढं गिफ्ट निफ्टी दाखवत होतं त्यापेक्षाही जास्त गॅप डाऊन ओपन झालं मार्केट आणि त्याच्याही खाली जाऊन मार्केट क्लोज झालं. बेसिकली पाहिलं तर टेक्निकली ही गोष्ट चांगली नाही, परंतु सलग 7 दिवस मार्केट डाऊन राहिल्यामुळे मार्केट आपण काय म्हणतो की एक ओव्हरसोल्ड झोनमध्ये काल गेलेलं आहे. PCR सुद्धा प्रचंड ओव्हरसोल्ड झालेला आहे. त्यामुळे एक टेक्निकल बाउन्स बॅक एक्सपेक्टेड आहे. तो कधीही येऊ शकतो आणि तो मे बी आज येण्याचे चान्सेस आहेत खूप हायली. त्याच्यामागे काही बेसिक रिझन्स आहेत. काल आफ्टर मार्केट आपल्याकडे डेटा आला, कन्झ्युमर प्राईस इन्फ्लेशन डेटा, जो एक्सपेक्टेशनपेक्षा फार सॉफ्टर आला, खूपच चांगला आला. म्हणजेच काय, त्यानं आपल्याकडे फेब्रुवारीमध्ये जी काही RBIची मीटिंग होणार आहे तर त्याच्यामध्ये रेट कट होण्याचे चान्सेस फार इन्क्रीज केलेत. ओके, म्हणजे ही एक फार चांगली गोष्ट आपल्या इंडियन मार्केटसाठी होऊ शकते. त्यानंतर काल रात्री जर आपण US मार्केट पाहिलं असेल तर US मार्केट जसं परवा पडलं होतं, तर काल रात्री मात्र US मार्केट एकदम फ्लॅट क्लोज झालेलं आहे, थोडंसं पॉझिटिव्ह बायसमध्ये. आता जर आपण फ्युचर जरी पाहिले तर फ्युचर्स तिथे थोडेसे ग्रीनमध्येच ट्रेड करतायत. त्यांच्याकडे आता मेजर कंपनीचे अर्निंग्ज येणार आहेत, फायनान्शियल बँकिंग कंपन्यांचे अर्निंग येणार आहेत. त्यानंतर बाकी जे काही त्यांच्याकडे इन्फ्लेशन डेटा येणार आहे तर त्यावरती सुद्धा तिथे नजर ठेवली जाणार आहे आणि त्यामुळे हे सगळं पाहावं लागणार आहे की ते डेटा आल्यानंतर तिथे मार्केट कसं रिॲक्ट करते ते. ओके, त्यानंतर जर आपण कालचा FIS DIचा डेटा जर पाहिला तर FISनं 5,000 कोटींचं मेगा सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 8,000 कोटींचं बाईंग केलं आहे. तरीसुद्धा मार्केट एवढं रेडमध्ये क्लोज आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, जर सर्वसामान्य लोकांनी SIPमध्ये पैसे लावले नसते आणि जर DISकडे पैसे नसते तर आज काय हालत झाली असती, म्हणजेच काल. तर मग एकंदर सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर USनं काही सँक्शन्स लावलेले आहेत रशियन ऑइल ट्रान्सपोर्टरवरती. त्यामुळे जे US ऑइल आहे, त्यानंतर जे मिडल ईस्टमधलं ऑइल आहे, त्याला डिमांड वाढलेली आहे. त्यामुळे ऑइल प्राइसेस ह्या थोड्याशा वाढलेल्या आहेत. ती थोडीशी निगेटिव्ह गोष्ट आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉलर इंडेक्स, जो काल रात्री 110 क्रॉस करून गेला होता एकदम हायवरती, एकदम पीक पॉईंटवरती, तर तो थोडासा कमी झाला आहे, अगदी लाईटली, परंतु थोडासा का होईना कमी झाला आहे. परंतु 109 वरतीच आहे, घाबरू नका. त्यानंतर जे 10 इयर बॉन्ड यील्ड आहे तेही थोडंसं लोअर ट्रेड करते, कारण इन्फ्लेशन डेटा येणार आहे आणि कंपन्यांचे अर्निंग्ज येणार आहेत. जर कंपन्यांचे अर्निंग्ज चांगले आले, इम्प्रेसिव्ह आले, तर मग मात्र हे जे बॉन्ड यील्ड्स आहेत आणि डॉलर इंडेक्स आहे तो थोडा कूल डाऊन व्हायला सुरुवात होईल आणि त्याची सुरुवात थोडीशी आधीच होत असते, म्हणजे मार्केट प्रत्येक गोष्ट आधी डिस्काउंट करत असतं. म्हणून जर आपण आपला USD INR जर पाहिला, तो महत्त्वाचा आहे आपल्यासाठी सध्या. तर USD INR 86 क्रॉस करून गेला. काल तर एकदम हाय झाला होता, 86.5 रुपयावरती गेला होता, परंतु थोडासा डाऊन होऊन आता 86 रुपयाच्या आसपास ट्रेड करतोय. ओके, फार पॉझिटिव्ह गोष्ट नाही आहे, परंतु बुडत्याला काडीचा आधार तशात हा प्रकार आहे. त्यामुळे आज गिफ्ट निफ्टी या सगळ्या क्यूजला धरून इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट 125 ते 150 पॉईंटच्या आसपास गॅपअप ओपन होणार आहे. ही गोष्ट स्वाभाविक आहे, त्यामुळे फार हुरळून जाण्याची गरज नाही, कारण जो फर्स्ट बाउन्स बॅक असतो तिथे 100% सेलिंग येतं. कारण जे लोक अडकलेले असतात तर ते पहिले निघण्याचा प्रयत्न करतात. ओके, त्यामुळे इमिजिएट शॉर्ट कव्हरिंग येईल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं बिलकुल होणार नाही, हे लक्षात ठेवा. कारण मार्केट पूर्णपणे ओव्हरसोल्ड आहे. त्यामुळे एक टेक्निकल बाउन्स बॅक हा आज येण्याची शक्यता आहे आणि तसे इंडिकेशन्ससुद्धा मार्केटमध्ये मिळत आहेत. ओके, त्यामुळे जर फर्स्ट बाउन्स बॅक आहे, त्यामुळे जर ओपन इंटरेस्ट आपण पाहिला तर 23,200 आणि 23,500 या ठिकाणी खूप हेवी कॉल रायटिंग आहे. त्यामुळे फर्स्ट हर्डल तर 23,200लाच भेटणार आहे. त्यानंतर जर तो क्रॉस झाला तर 23,500
आणि मॅक्सिमम 23,500 तोपर्यंत तर दिवसही संपून जाईल, हे लक्षात असू द्या. त्यामुळे एवढं मोठं शॉर्ट कवरिंग वगैरे लगेच इमिजिएट एक्सपेक्टेड नाहीच आहे. कारण अजून आपण काय म्हणू शकतो की फार काही वर्ल्ड सेंटिमेंट फार चांगले नाही आहे. बॉन्ड यील्ड प्रचंड कमी झाला आहे अशातला बिलकुल प्रकार नाही आहे. सगळं मॉडरेट आहे. त्यामुळे आपलं मार्केट थोडंसं रिकवर होण्याचा प्रयत्न करते, बस एवढंच. कारण सगळ्यांना माहीत आहे जर 23,000च्या खाली क्लोजिंग झालं मार्केटचं तर एक फ्रेश सेलिंग मार्केटमध्ये इनिशिएट होईल आणि ते मार्केटला फार खाली घेऊन जाऊ शकतं. कारण टेक्निकली सपोर्ट हा अगदी 22,000वरती आहे. त्यानंतर 22,800 म्हणजेच फर्स्ट आपल्याला जो सपोर्ट मिळेल तो 22,800 तो खूप मायनर आहे. म्हणजेच काय की मार्केट अगदी 22,000पर्यंत देखील जाऊ शकतं. त्यामुळे सगळेच थोडेसे कॉन्शियस आहेत, अगदी सेलर्ससुद्धा. कारण तुम्हाला जर असं वाटत असेल की FIs रोज शेअर्स सेल करत आहेत, त्यांना प्रचंड प्रॉफिट होत असेल, तर तो आपला गैरसमज आहे. त्याच्यामागचं लॉजिक तुम्ही समजून घ्या. आपला रुपी डिप्रिशिएट होतोय, म्हणजेच काय ते रुपयामध्ये शेअर्स विकत आहेत आणि जाताना डॉलर घेऊन जात आहेत, तर त्यांना कमी डॉलर मिळत आहेत, हे लक्षात घ्या. प्लस साहजिकच आहे की स्टॉक्स खूप खाली आलेले आहेत. अगदी त्यांच्या हाय लेवलपासून 20-20, 30-30, 40-40% खाली आलेले आहेत. अगदी त्यांच्याकडे जे स्टॉक्स आहेत लार्ज कॅपमधले ते सुद्धा. मग साहजिकच आहे त्यांचा जो गेन होता तो वाईप आउट होऊन गेलेला आहे. म्हणजेच काय की त्यांना ते शेअर्स जरी आपण काय म्हणतो थोड्याफार प्रॉफिटमध्ये जरी विकावं लागले तरीसुद्धा जो काही त्यांना मिळणारा एक्स्ट्रा प्रीमियम आहे तर तो डॉलर इंडेक्स घेऊन जातो आहे. त्यामुळे त्यांचा फार प्रॉब्लेम आहे. त्यांनी शेअर्स ठेवले तरी नुकसान आहे, विकले तरी नुकसान आहे. त्यामुळे ते आता आपण काय म्हणू शकतो की ते वाट पाहत आहेत की गव्हर्नमेंट पॉलिसी काय येते इंडियामध्ये. म्हणजेच 1 फेब्रुवारी हा त्यांच्यासाठी फार मेजर डे असणार आहे आणि सगळ्यांची अपेक्षा हीच आहे की गव्हर्नमेंटनं काहीतरी याच्यामध्ये इंटरव्हीन करायला हवं. RBI आणि इंडियन गव्हर्नमेंट यांचे जे काही 2 इव्हेंट्स आहेत, 1 फेब्रुवारीला आणि 8 फेब्रुवारीला, तर हे फार महत्त्वाचे आहेत, हे लक्षात ठेवा. कारण त्यानंतरच मार्केटचं आपण काय म्हणू शकतो की हा जो झालेला आहे 23,000 हा टॉप असेल का हा बॉटम असेल हे तिथे ठरणार. जर पॉलिसी अगदीच फालतू आल्या आणि सगळे जर फक्त फ्रीबीजमध्ये वाटत राहिले तर मग हा टॉप असेल, हे लक्षात घ्या, 23,000. आणि जर काहीतरी कॅपेक्स मार्केटमध्ये जर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि प्रचंड इन्फोर्समेंट इकॉनॉमिकली जर मार्केटमध्ये आली, मार्केट इन द सेन्स बिझनेसेसमध्ये जर समजा पैसे ओतण्यात आले, तर मग मात्र मार्केट इथनं बॉटम बनवून पुन्हा एक फ्रेश रॅली मार्केटमध्ये सुरू होऊ शकते. तर मग अशा पद्धतीनं सध्या तरी सगळं व्यवस्थित आहे. आजचा दिवस तरी थोडासा पॉझिटिव्ह हा राहू शकतो, परंतु हा टेक्निकल बाउन्स बॅक आहे, हे लक्षात ठेवा. मार्केटला बॉटम बांधण्यासाठी जे महत्त्वाचे इव्हेंट्स आहेत तर ते फार गरजेचे आहेत आणि काहीतरी ट्रिगर पॉईंट पाहिजे. तर आता स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मार्केटमध्ये पाहायला मिळेल. जरी मार्केट फ्लॅट राहिलं, 23,000च्या आसपास खेळत राहिलं तरीसुद्धा, कारण कंपन्यांचे अर्निंग्स येत आहेत. ज्या कंपन्यांचे अर्निंग्स चांगले येतील तर त्या कंपन्या वरती जातील. ज्या कंपन्यांचे अर्निंग्स चांगले येणार नाहीत तर ते मात्र एवढ्या सहजासहजीवर जाणार नाहीत, कारण आता ते फ्युचर डिस्काउंट करण्याचा प्रयत्न करतील. जर आजच जर समजा तुमचे रिझल्ट खराब आले तर नेक्स्ट जो काही क्वार्टर येणार आहे तर त्यामध्ये काय होईल याचा विचार ते करत असतात. ओके, तर मग अशा पद्धतीनं काल HCL टेक्नॉलॉजीचा रिझल्ट आलेला आहे, तर तो ॲज पर एक्सपेक्टेशन आलेला आहे. परंतु जेव्हा TCSचा रिझल्ट चांगला आला तेव्हाच HCL टेक्नॉलॉजीसुद्धा वरती गेला. त्यामुळे आज नक्की काय होईल ते पाहणं जास्त गरजेचं आहे की तिथे प्रॉफिट बुकिंग होईल की तिथनं स्टॉक अजून वर जाईल. परंतु एकंदर जर आपण US मार्केटमध्ये जे आपले ADRs काम करतात त्याप्रमाणे जर पाहिलं तर आज IT पॉझिटिव्ह राहू शकतं. त्यानंतर जे बँकिंग आहे ते मात्र नेगेटिव्ह राहण्याचे चान्सेस आहेत. प्लस जे रिलायन्स किंवा ऑइल मार्केटिंग कंपनीज आहेत तर हे सगळे पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे, असं एकंदर सगळं वर्ल्ड इकॉनॉमिक आपल्याला दाखवत आहे. तर मग पाहूयात की आज दिवसभरात काय घडत येते. आय होप मार्केटनं कुठेतरी सपोर्ट घ्यावा, जोपर्यंत बजेट होत नाही तोपर्यंत तरी ॲटलिस्ट. आणि त्यानंतर मग जर बजेट जर पूर्णपणे डिसअपॉइंटिंग झालं तर मग त्याला कोणीच काही करू शकत नाही. मार्केट मग इथे टॉप बनवून सरळ खाली जाईल. आणि जर समजा सगळ्यांना वाटते त्यापेक्षा फार चांगलं बजेट लागलं तर मग मात्र मार्केट इथे बॉटम बनवण्याची फार मोठी शक्यता आहे. पाहूयात काय होतं. आय होप तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.